आज आम्ही इथे पाणी दौरा केला। त्यासाठी निमित्त मोरे साहेब होते, स्थानिक नगरसेवक, त्यानंतर पेनकर होते, आमचे गुटे साहेब एसीपी, त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं आणि आमचे वॉर्ड ऑफिसर वगैरे सगळ्यांना बोलून घेतलं होतं आणि पाणी दौरा केला। त्यावेळेस मला असं निदर्शनास आलं की महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे 200वी, ती आता येत्या शनिवारी आहे। तर तिथे परिस्थिती खूप बिकट होती। ती मी त्यांना सांगितलं की तो पूर्ण मला स्वच्छ करून पाहिजे, त्याची डागडुजी केली पाहिजे, तिथे जे पार्किंग केल्या जातात त्या गाड्या हटवल्या पाहिजेत, त्या मला तिथे नाही पाहिजेत म्हणून मी असं त्यांना सांगितलं, स्ट्रिक्टली वॉर्न केलेलं आहे। त्यानंतर जे फेरीवाले बसतात अनधिकृत आहेत तेही त्यांना काढायला सांगितलं, जिथे जिथे अनधिकृत फेरीवाले बसतात त्यानंतर ज्या गाड्या लागल्या जातात त्या त्यांना मी काढायला सांगितलेल्या आहेत। त्यानंतर आम्ही इथे बाबासाहेबांची आता येत्या 14 एप्रिलला जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, ते इथे मी पाहणी केली तर इथे तीच परिस्थिती आहे। गाडीवाले लागले जातात, जे अनधिकृत पार्किंग केली जाते आणि आमचं हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलला जाताना ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही अशी यांनी परिस्थिती करून ठेवलेली आहे। इथे ते कपड्यांचे ढिगारे लागले जातात तेही काढायला सांगितलेलं आहे। त्यानंतर मी त्यांना सांगितलं की इथलं सुशोभीकरण करून घेण्यात करणार आहोत आणि आज 200 बाबासाहेबांची जेव्हा जयंती आहे त्यावेळेस आम्ही असं सांगितलं की ती पूर्ण क्लीन झाला पाहिजे। जसं आपण आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती जी येत्या शनिवारी आहे त्यावेळेस ते क्लीन करायला त्याच्यानंतर लगेच इथे मी त्यांना सांगितलं की इथे सुशोभीकरण व्यवस्थित केलं पाहिजे, व्यवस्थित असा कार्यक्रम त्यांचा पार पडेल याची मी नक्कीच हमी घेते।